नमस्कार. ऑल अपडेट मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. महत्त्वाची आणि मोठी अपडेट आपल्याकडे आज आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेत महत्त्वाचे मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि बऱ्याच महिला वगळल्या गेलेल्या आहेत. त्या किती महिला आहेत आणि कोणत्या महिलांना आता इथून पुढे रेग्युलर हप्ते पडत राहणार आणि कोणत्या महिलांना पैसे पडणार नाहीत. काही महिलांना चिंता करण्याची गरज आहे. कोणत्या महिलांना हे पैसे पडणार आहेत. 8व्या हप्त्याचे 1500 रुपये जे वाटप होणार आहे ते नक्की कोणत्या महिलांपर्यंत येणार आहे आणि कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत. डिटेल माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि महत्त्वाचा जो बदल झालेला आहे तो बदलसुद्धा जाणून घेणार आहोत. आज किती जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहेत आणि नक्की कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत. सर्वात महत्त्वाच्या अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद आणि महत्त्वाच्या अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट सतत मिळत राहतील. जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेत आता कोणत्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत आणि कोणत्या महिलांना पैसे हे रेग्युलर हप्ते पडणार आहेत. तर कोणत्या महिला वगळल्या गेलेल्या आहेत. ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत होत्या, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती होतं, ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी होती, अशा बऱ्याच लाडक्या बहिणी इथून पुढे वगळल्या जाणार आहेत आणि वगळल्या गेलेल्या आहेत. ज्या महिलांना 8वा हप्ता येणार नाही त्यांनी ओळखून घ्यायचं की आपण या योजनेतून वगळल्या गेलेल्या आहोत. जर तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल किंवा जर तुम्ही समजा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, तुम्हाला 1000 रुपये जर येत असतील तर मात्र आणि लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये, तर तुम्हाला किती पैसे भेटणार आहेत. हे 1000 रुपये आणि उरले तुम्हाला 1500 रुपये यायला पाहिजे. त्यातली फक्त 500 रुपये महिन्याला तुम्हाला भेटणार आहेत. हे 500 आणि हे 1000 असे 1500 रुपये कोणत्याही योजनेचा 2 जरी योजनेचा लाभ घेतला तरी पण 1500 रुपये प्रत्येकी महिन्याला एवढीच रक्कम तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत ते तर आपण जाणूनच घेतलेलं आहे आणि 8व्या हप्त्याची अखेर प्रतीक्षा महिलांची संपणार आहे, कारण 8व्या हप्त्याचं वाटप करण्यावर मुख्यमंत्र्यांनी जोर दिलेला आहे. त्याविषयी बैठक पार पडलेली आहे. त्यामुळे 8व्या हप्त्याचे पैसे महिलांना लवकरच वितरित होत आहेत आणि ते कधीपासून होणार आहे त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे. ते सुद्धा आपण लगेच पुढे व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. आणि आजपासून कोणत्या महिलांना पैसे येणार आहेत. जर तुम्ही या योजनेत पात्र ठरला असाल, जर तुम्ही इतर जे निकष आहेत त्यामध्ये पात्र असाल तर मात्र तुम्हाला 1500 रुपयांचा लाभ हा 100% भेटणार आहे. काळजी करू नका. परंतु काही महिलांसाठी आनंदाची बातमी अखेर आलेली आहे आणि ती बातमी काय असणार आहे तर 8व्या हप्त्याचं वाटप अखेर जाहीर झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी तशी स्पष्ट भाषेत हे भाष्य केलेलं आहे. 8व्या हप्त्याची तारीख जाहीर केलेली आहे. ती किती तारीख आहे ते सुद्धा आपण लगेच जाणून घेणार आहोत. महत्त्वाची म्हणजे 8व्या हप्त्याची जी प्रतीक्षा महिलांसाठी लागलेली होती ती लगेच तुम्हाला भेटणार आहे. त्याची तारीख आपण डिटेलमध्ये सांगूयात. तर मोठा बदल कोणता घडलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये एक बदल घडलेला आहे. त्या बदल काय झालेला आहे तर मोठा बदल झालेला आहे. प्रत्येक वर्षी जून महिन्यात तुम्हाला KYC करावी लागणार आहे, कारण नवीन महिला जोडल्या जातील किंवा जुन्या महिला काही अपात्र ठरतील अशा महिला KYCच्या माध्यमातून आत किंवा बाहेर केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला जून महिन्यात ही KYC करावीच लागणार आहे, तरच तुम्हाला दरवर्षी या योजनेचा लाभ घेता येणार आहे. सर्व महिलांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे, कारण मोठा बदल आहे तो प्रत्येक वर्षी तुम्हाला करणं जरुरी आहे. नाहीतर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे जून महिना आला की तुम्हाला KYC करणं जरुरी असणार आहे. हा मोठा बदल शासनाने घडवलेला आहे, कारण शासनाला योजना चालू ठेवायची आहे, बंद करायची नाही. त्यामुळे तुम्हाला KYC करणं बंधनकारक असणार आहे. प्रत्येक जून महिन्यात, प्रत्येक वर्षीच्या जून महिन्यात
तुम्हाला KYC करणं जरुरी आहे आणि लवकरच तुमच्यासाठी मोठी घोषणासुद्धा शासन करणार आहे। ती घोषणा म्हणजे तुम्हाला जी आतुरता लागलेली आहे, 2100 रुपये जे घोषणा झालेली होती इथून मागे 2100 रुपये देण्याची जी इलेक्शनमध्ये घोषणा झालेली आहे त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे आणि ते वाटपसुद्धा होणार आहे। परंतु ते कधी होणार आहे तर मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि त्यामध्ये 2100 रुपयांच्या योजनेच्या ज्या हप्तावाढ आहे त्यावर घोषणा होणार आहे आणि तिथून पुढे तुम्हाला 2100 रुपये प्रत्येक महिन्याला 2100 रुपये होणार आहेत। परंतु 9 लाख महिला यातून वगळल्या गेलेल्या आहेत, त्यामुळे त्या महिलांना मात्र वंचित राहावं लागणार आहे, कारण ते निकष होते त्या निकषात त्या अपात्र ठरलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचं हा लाभ त्यांना इथून पुढे भेटणार नाही आहे। 9 लाख महिला थोड्या नाही तर 9 लाख महिलांना 1500 रुपयापासून हे वंचित राहावं लागणार आहे, यांना एकही रुपया भेटणार नाही आहे। त्यामुळे 9 लाख महिला जवळजवळ 975 कोटी रुपयांची शासनाची बचत यामध्ये होणार आहे आणि इथून मागे जर तुम्हाला लाभ भेटला असेल तरी पण इथून पुढे भेटणार नाही। आणि ज्या महिलांना रेग्युलर हप्ते येत आहेत आणि त्या पात्र आहेत अशा महिलांना मात्र आनंदाची आणि मोठी खबर आलेली आहे। महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। उद्यापासून 20 जिल्ह्यामध्ये उद्या पैसे पडणार आहेत। उद्या 1500 रुपयांचं वाटप हे तुम्हाला होणार आहे, कारण 20 जिल्ह्यामध्ये उद्या 1500 रुपयांचा हप्ता 8वा हप्ता जो आहे तो क्रेडिट केला जाणार आहे। तुमच्या अकाउंटला उद्यापासून पैसे पडायला चालू होणार आहेत। शिवजयंतीविषयी जी घोषणा केलेली होती त्या घोषणेमुळे तुम्हाला उद्यापासून हे पैसे वाटप चालू होणार आहे। DBTला लिमिट दिलेलं आहे, DBTच्या माध्यमातून हे पैसे येत असतात। त्यामुळे ज्या महिला पात्र ठरलेल्या आहेत, ज्या महिलांना हे 8वा हप्ता रेग्युलर पडणार आहे त्यांना मात्र उद्याचे जे 20 जिल्हे आहेत त्यामध्ये उद्यापासून पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे आणि महिलांना आजच पैसे वाटप चालू करा। 8व्या हप्त्याचे हे पैसे तुम्हाला लगेच टाका अशी घोषणासुद्धा मुख्यमंत्र्यांनी अखेर केलेली आहे। त्यामुळे तुम्हाला उद्यापासून हे पैसे वाटप म्हणजे आजपासूनच पैसे होणार आहेत, परंतु उद्यापर्यंत जवळजवळ महिलांना हे पैसे आलेले असतील। 20 जिल्ह्यातील महिलांना आजपासून हे पैसे वाटप चालू होईल, परंतु उद्या जवळजवळ 90 ते 99% महिलांपर्यंत हे पैसे पोचलेले असतील। त्यामुळे महिलांसाठी आनंदाची अजून एक बातमी आलेली आहे, ती म्हणजे 3 गॅस 1 वर्षात 3 गॅस मोफत शासनाने जी जाहीर केलेले आहेत त्याचं ते जे पैसे आहेत ते सबसिडीच्या माध्यमातून तुमच्या अकाउंटला जमा केले जात असतात आणि ते तुम्हाला येत असतील तर काही काळजी करण्याची गरज नाही, परंतु येत नसतील तर त्यासाठी सुद्धा KYC करणं जरुरी आहे। तुमचा मोबाईल आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि अकाउंटला तुमचा मोबाईल नंबर लिंक करणं जरुरी आहे। तुम्हाला गॅस एजन्सीमध्ये जाऊन ती KYC करून घेणं गरजेचं आहे। जर तुम्ही KYC केली तर हे 3 गॅसची सबसिडी तुमच्या अकाउंटला येईल। 2500 रुपये ही सबसिडी तुम्हाला येईल, काळजी करू नका। 3 गॅसचं वितरणसुद्धा तुम्हाला होईल आणि महत्त्वाचं म्हणजे 8व्या हप्त्याची तारीख आता आपण डिक्लेअर करूयात। 8व्या हप्त्याचं वाटप आजपासून स्टार्ट होत आहे, कारण महिन्याचा अखेर आलेला आहे, महिना शेवट व्हायचा टाईम आलेला आहे। त्यामुळे महिन्याच्या शेवटी हे तुम्हाला हप्ता 100% पडणार आहे। त्यामुळे आजपासून हे पैसे वाटप चालू झालेलं आहे आणि ते होत आहे। महिलांना आजपासून 1500 रुपये क्रेडिटचे मेसेज यायला चालू झालेत। चला तर सर्व माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, जर आले नसतील तर कमेंटच्या माध्यमातून कळवा। तुमच्या कमेंट आपण मुख्यमंत्र्यांच्या ऑफिशियल चॅनलपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो, त्यामुळे चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका। सबस्क्राईब करूनच ठेवा, कारण अशाच नवनवीन अपडेट आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। धन्यवाद।